जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या P108 सेवांतर्गत B.Ed शिक्षणक्रम 2026-28 साठी प्रवेश अर्ज केला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विद्यापीठाने लिस्ट शोविंग पॉइंट क्लेम बाय कॅन्डिडेट्स सूचनापत्र क्रमांक 8 तक्रारीचे नमुना अर्ज अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी प्रसिद्ध केल्या आहे. या सर्व गोष्टी विद्यापीठाने विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या आहे. तुम्ही जर या शिक्षणक्रमाला प्रवेश केला असेल तर तुम्हाला याचा SMS स्वरूपात मेसेज देखील प्राप्त झालेला असेल. आता या सर्वांमध्ये प्रवेश अर्जामध्ये अर्जदाराने दावा केलेले गुण आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीमधील गुण यामध्ये काही तफावत असल्यास तक्रार कशी करायची, तक्रार अर्ज कोणत्या स्वरूपात द्यायचा आणि तो कोणत्या ईमेलवर कोणत्या मुदतीपर्यंत पाठवायचा याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण ही संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेणार आहोत. विशेषतः लिस्ट शोविंग पॉइंट क्लेम बाय कॅन्डिडेट्स ही यादी कशी तपासायची, आपल्या नावाची नोंद कशी शोधायची, प्रवेश अर्जातील माहिती आणि प्रसिद्ध झालेल्या यादीतील माहितीमध्ये तफावत आढळल्यास काय करायचे, तक्रार अर्ज कसा भरायचा आणि तो विद्यापीठाकडे कसा पाठवायचा हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली अधिकृत सूचना समजून घेऊया. या सूचनेचे शीर्षक आहे सूचनापत्र क्रमांक 8 सेवा अंतर्गत B.Ed P108 शिक्षणक्रम 2026-2028 तक्रारीचे सूचनापत्र. या सूचनेमध्ये विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की सेवा अंतर्गत B.Ed P108 शिक्षणक्रम 2026-28 साठी प्रवेश अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या अर्जदारांची लिस्ट शोविंग पॉइंट क्लेम बाय द कॅन्डिडेट्स ही यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे. आता मित्रांनो, ह्याचा अर्थ नेमका काय? याचा अर्थ असा की तुम्ही प्रवेश अर्ज भरताना ज्या माहितीच्या आधारे गुणांचा दावा केला आहे त्या संदर्भातील पॉइंट्स क्लेमची माहिती विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराने आपली नोंद या यादीमध्ये तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रक्रिया पाहू. सर्वप्रथम लिस्ट क्लेम बाय द कॅन्डिडेट सूचनापत्र हे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर कसे तपासायचे याबाबत स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पाहू. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकामध्ये Google उघडा. पुढे YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी असे सर्च करा. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर ycmu.digitaluniversity.ac या लिंकवर क्लिक करा. यावर क्लिक करून तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर येणार आहात. पुढे ॲडमिशन किंवा
क्लिक हिअर ॲडमिशन ह्या लिंकवर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीनवर येणाऱ्या कार्डपैकी P108 B.Ed सेवा अंतर्गत शिक्षणक्रम 2026 ह्या कार्डवर असणाऱ्या येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या P108 B.Ed प्रवेश प्रक्रियेशी संबंधित विविध सूचना आणि विविध लिंक उपलब्ध झालेल्या दिसतील. या सर्वांमध्ये लिस्ट शोविंग पॉईंट क्लेम बाय द कॅन्डिडेट्स हे कार्ड दिसेल. यात दोन बटणं असतील. एक म्हणजे यादीसाठी येथे क्लिक करा आणि दुसरे सूचना क्रमांक 8 साठी येथे क्लिक करा. आता सर्वप्रथम यादीसाठी येथे क्लिक करा या बटनाला क्लिक करून पुढे जाऊ. लिस्ट शोविंग पॉईंट्स क्लेम बाय द कॅन्डिडेट्स यादी पाहण्यासाठी याला क्लिक करा. आता तुमच्याकडे जिल्हानिहाय याद्या दिसणार आहेत. या स्क्रीनवर दिसताना मुंबई, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर अशा विविध जिल्ह्यांची तसेच इतर जिल्ह्यांची पूर्ण यादी असेल. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याशी संबंधित असाल त्या जिल्ह्याची नोंद इथे शोधायची आहे. तुमचा जिल्हा ज्या रकान्यामध्ये दिसत असेल त्यासमोरील डाउनलोड या लिंकवर क्लिक करा. आता त्या जिल्ह्याशी संबंधित अर्जदारांची पॉईंट्स क्लेमची यादी तुमच्यासमोर उघडेल किंवा डाउनलोड होईल. डाउनलोड बटनाला क्लिक केलं की PDF स्वरूपात ही यादी दिसेल. यानंतर या यादीमध्ये तुमचे नाव, प्रवेश अर्ज क्रमांक किंवा संबंधित ओळख तपशील शोधा. म्हणजेच तुम्ही Ctrl+F बटन दाबून किंवा सर्च करून तुमचे नाव किंवा लॉगिंग आयडीने तुमचा रेकॉर्ड सर्च करू शकतात. या यादीमध्ये विशेषतः लॉगिंग आयडी, कॅन्डिडेट नेम, जेंडर, कॅटेगरी, इज WS, इज MKB, स्पेशल रिझर्वेशन, एक्सपिरियन्स, पॉईंट्स म्हणजेच अतिरिक्त गुण आणि एकूण गुण असा तपशील दिसेल. आता महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. एक म्हणजे तुम्ही मूळ प्रवेश अर्ज भरताना दिलेली माहिती आणि त्यावर दावा केलेले पॉईंट्स जे तुमच्याकडे असणाऱ्या प्रवेश अर्जाच्या प्रिंटवर असतील. आणि दुसरी म्हणजे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लिस्ट शोविंग पॉईंट्स बाय क्लेम्ड बाय कॅन्डिडेट मधील तुमची माहिती. आता या दोन्ही माहितीची तुलना करा. म्हणजेच तुमच्या मूळ प्रवेश अर्जामध्ये ज्या माहितीच्या आधारे तुम्ही पॉईंट्स क्लेम केले होते तीच माहिती प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये योग्य प्रकारे दाखवली आहे का हे काळजीपूर्वक तपासा. म्हणजेच तुमच्या मूळ प्रवेश अर्जामध्ये ज्या माहितीच्या आधारे तुम्ही पॉईंट्स क्लेम केले होते तीच माहिती प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये योग्य प्रकारे दाखवली आहे का हे काळजीपूर्वक तपासा. जर सर्व माहिती योग्य असेल, तुमचे नाव यादीमध्ये असेल आणि पॉईंट्समध्ये कोणतीही तफावत नसेल तर या तक्रार प्रक्रियेसाठी तुम्हाला काही कारवाई करायची आवश्यकता नाही. पण जर तुमच्या मूळ प्रवेश अर्जातील माहिती आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीतील माहिती मध्ये तफावत आढळली किंवा या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर पुढची प्रक्रिया तुमच्यासाठी आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने तक्रार अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण सूचनापत्र क्रमांक 8 तक्रार अर्ज या संदर्भात माहिती घेऊ. यासाठी दिलेल्या दोन बटनांपैकी सूचनापत्र क्रमांक 8
साठी येथे क्लिक करा. या बटनावर क्लिक करून आपण सूचनापत्र क्रमांक 8 हे तपासू शकतात. या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तक्रार अर्जाचा नमुना तसेच सूचनापत्र दिसणार आहे. आता आपण तक्रार अर्ज कसा भरायचा ते समजून घेऊया. तुमच्या समोर असलेल्या नमुन्यामध्ये सर्वप्रथम तक्रार अर्ज असे शीर्षक आहे. त्यानंतर उजव्या बाजूला दिनांक लिहायची आहे. पुढे हा अर्ज कोणाला द्यायचे आहे ते नमूद केलेले आहे. जसे प्रति अध्यक्ष B.Ed शिक्षणक्रम 2026-28 तक्रार निवारण समिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 422222. यानंतर विषयामध्ये सेवा अंतर्गत B.Ed P108 शिक्षणक्रम 2026-28 असा संदर्भ आहे. आता पुढे अर्जदाराने स्वतःची माहिती भरायची आहे. सर्वप्रथम अर्जदाराचे नाव लिहावे. त्यानंतर प्रवेश अर्ज भरलेला जिल्हा, पुढे प्रवेश अर्ज क्रमांक आणि त्यानंतर प्रवेश अर्ज भरल्याची दिनांक. मित्रांनो, हे सर्व तपशील भरताना विशेष काळजी घ्या, कारण तक्रार अर्जाच्या आधारे तुमचा मूळ प्रवेश अर्ज शोधला जाणार आहे. त्यामुळे नाव, प्रवेश अर्ज क्रमांक व इतर माहिती शक्य तितक्या अचूकपणे लिहा. त्यासाठी तुम्ही केलेला प्रवेश अर्ज समोर ठेवूनच ही माहिती पाहून तक्रार अर्जात भरा. यानंतर तक्रार अर्जामध्ये एक महत्त्वाचा मजकूर आहे. त्यामध्ये अर्जदार असे नमूद करतो की मी B.Ed प्रवेश अर्जात भरलेली माहिती व विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीतील माझ्या माहितीबाबत तफावत दिसून येत आहे. म्हणजेच तुमच्या मूळ अर्जामध्ये असलेली माहिती आणि विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील माहिती यामध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्हाला पुढील तक्त्यामध्ये स्पष्ट दाखवायचे आहे. आता ह्या तक्रारी अर्जामध्ये 2 कॉलम आहे. पहिला कॉलम मूळ प्रवेश अर्जातील माहिती, दुसरा कॉलम आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली यादी. येथे अत्यंत काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मूळ प्रवेश अर्जामध्ये एखादी माहिती नमूद केलेली आहे आणि प्रसिद्ध झालेल्या यादीत ती वेगळी दाखवली आहे, तर डाव्या बाजूला मूळ प्रवेश अर्जातील नेमकी माहिती लिहा आणि उजव्या बाजूला संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नेमकी कोणती माहिती दिसत आहे ते लिहा. अशा प्रकारे तफावत अगदी स्पष्टपणे दाखवा. म्हणजेच तक्रार निवारण समिती तुमच्या तक्रारीची समजून वेगळे अंदाज लावू नयेत. तुमची तक्रार जितकी स्पष्ट अचूक असेल तितकीच ती तपासणे सोपे होईल. त्यानंतर अर्जाच्या शेवटी अर्जदाराचे नाव सही करायचे आहे. त्याखाली ईमेल ID व तुमचा संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर नमूद करायचा आहे. ह्या तक्रार संदर्भात जर का विद्यापीठाला तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर मोबाईल नंबर आणि मेल ID नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे. आता तक्रार अर्ज पूर्ण झाला. पण मित्रांनो, इथे अजून एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा तक्रार अर्ज विद्यापीठाकडे कोणत्या ईमेलवर पाठवायचा? सूचनापत्रामध्ये यासाठी विद्यापीठाने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे b.edm_adm@ycmu.ac.in हा ईमेल ID दिलेला आहे. म्हणून तक्रार अर्ज तयार केल्यानंतर तो दिलेल्या ईमेल IDवर स्कॅन करून फोटो काढून PDF स्वरूपात किंवा JPG स्वरूपात पाठवायचा आहे. तसेच विद्यापीठाने दिलेल्या सूचना पत्र क्रमांक 8 नुसार तक्रार अर्ज विहित नमुन्यातच पाठवणे महत्त्वाचे आहे. म्हणजे स्वतःचा वेगळा फॉर्मॅटमध्ये साधा ईमेल करून तक्रार पाठवण्याऐवजी विद्यापीठाने दिलेल्या तक्रार अर्जाचा नमुना वापरा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम तारीख. विद्यापीठाच्या सूचनापत्रामध्ये तक्रार अर्ज 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पाठवण्यास सांगितले आहे.
त्यामुळे तुमच्या माहितीमध्ये तफावत असल्यास शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आजच तुमची पॉईंट क्लेम यादी तपासा. तुमचे नाव शोधा. मूळ अर्जातील माहिती, प्रसिद्ध झालेली यादी माहितीची तुलना करा. तफावत असल्यास तक्रार अर्जाचा नमुना भरा. आवश्यक माहिती स्पष्टपणे लिहा. अर्जावर सही करा. तुमच्या ईमेल आय डी आणि संपर्क क्रमांक, मोबाईल क्रमांक नमूद करा आणि त्यानंतर तो तक्रार अर्ज दिलेल्या ईमेलवर निर्धारित मुदतीपूर्वीच पाठवा. मित्रांनो, विद्यापीठाने आणखीन एक अत्यंत महत्त्वाची सूचना दिली आहे. पोस्टाने, व्हॉट्सअप किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अथवा उशिराने आलेल्या तक्रारींचा विद्यापीठामार्फत विचार केला जाणार नाही, अशी स्पष्ट नोंद सूचनापत्रामध्ये करण्यात आली आहे. म्हणून तक्रार अर्ज पाठवताना योग्य ईमेल आय डी वापरला आहे का, अर्ज विहित नमुन्यात आहे का आणि तो निर्धारित मुदतीपूर्वी पाठवला आहे का हे नक्की तपासा. आता आपण ही संपूर्ण प्रोसेस, थोडक्यात प्रोसेस फ्लो पुन्हा एकदा सोप्या पद्धतीने समजून घेऊया. सुरुवातीला वायसीएमचे अधिकृत प्रवेश पोर्टल उघडा. P108 B.Ed 2026-28 प्रवेश प्रक्रिया हा कार्डनिर्वाह P108 B.Ed 2026-28 प्रवेश प्रक्रिया हा कार्ड निवडा. यात लिस्ट शोविंग पॉइंट क्लेम बाय कॅन्डिडेट ही यादी उघडा. तुमच्या संबंधित जिल्हा शोधा. ह्या जिल्ह्यासमोरील डाउनलोड लिंकवर क्लिक करा. डाउनलोड झालेल्या यादीमध्ये तुमचे नाव आणि पॉइंट क्लेम तपासा. मूळ प्रवेश अर्जातील माहिती आणि प्रसिद्ध झालेली माहिती याची तुलना करा. माहितीमध्ये तफावत असल्यास तक्रार करण्यासाठी तक्रार अर्जाचा विहित नमुना वापरा. माहितीमध्ये तफावत नसेल तर कोणतीही तक्रार करण्याची आवश्यकता नाही. तक्रार करण्यासाठी अर्जदाराचे नाव, जिल्हा, प्रवेश अर्ज इत्यादी माहिती भरा. मूळ प्रवेश अर्जातील माहिती, संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली माहिती यातील तफावत तक्त्यामध्ये स्पष्ट लिहा. अर्जदाराची सही, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर नमूद करा. तक्रार दिलेल्या ईमेल आय डीवरच पाठवा. तक्रार 11 ऑगस्ट 2026 या मुदतीपूर्वीच पाठवा. जर तुम्ही P108 B.Ed 2026-28 चे अर्जदार असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वप्रथम तुमची पॉईंट क्लेमची यादी तपासा. तुमचे नाव, पॉईंट्स योग्य आहेत का ते पहा. तफावत आढळल्यास वेळ न घालवता विहित नमुन्यात तक्रार अर्ज तयार करा आणि विद्यापीठाने दिलेल्या मुदतीपूर्वी पाठवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक अर्जदारांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या पॉईंट क्लेममध्ये काही तफावत आढळली आहे का किंवा तक्रार अर्ज भरताना काही प्रश्न आहे का ते खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.